हाय हॅलो नमस्कार, मी वैभवी सावे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्लॉगमध्ये आपण गणपतीपुळेचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपण नेक्स्ट डेस्टिनेशनला जातो आहे नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि आता आपण तारकर्लीला निघाल्यात. त्याच्यात जाता जाता जर आपल्याला कुठे काही बघण्यासारखं वाटलं तर आपण नक्कीच जाऊया. तिकडचंही तुम्हाला मी थोडंफार जे काय दाखवता येईल ते दाखवणार आहे. अशा सुंदरशा रोडवरून आपलं सुंदरसं असं मस्त नयनरम्य देखावा बघत आपण चाललेले आहेत. तारकर्ली बीचवर आपण आले. पार्किंग कालचा मस्त असा सुंदर प्रवास करत छानसा असा रस्ता आपण बघितला. बीचच्या बरोबर आपण आले. अशी त्या साईडला बीच आणि त्या साईडला रस्ता खूप सुंदर वाटत होतं. तुम्हाला दाखवलं. मी पूर्ण शूट नाही केलं रस्त्याचं, कारण जिथपर्यंत दाखवणारा होता रस्ता म्हणजे वाटत होता दाखवावा तेवढा मी दाखवला. आता पुढे आपण आलेले आहेत. आता पुढचं बघूया सगळं. आज आपण लवकर आले त्याच्यामुळे गर्दी थोडी कमी आहे. इथे ना मोदक विकतात एक काकी. एंट्रीलाच आहेत मोदक. मावशी मोदक कितीला आहे? हे प्लेट आहे 120ला 5 असतंय. 120ला 5. शेवटचं आहे. लाजलं लगेच सांगा, भेटत नाही म्हणते. त्यांच्याकडे मोदक असतात. मोदक खाऊ आपण मस्त. मामाकडे बघ. आदित्य, आरवीची फर्स्ट राईड आहे ना स्पीड बोटीमध्ये. बाकीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला बसता नाही येणार कारण पॅकेज आणि आरवी छोटी आहे ना. आरवीला टाकून नाही जाऊ शकत. मोबाईल मध्ये घे. तारकर्ली बीचवर निघून आपण आता नेक्स्ट डेस्टिनेशन पुढच्या प्रवासाला निघतोय. जयगड फोर्ट. हो, गाडी कुठून जाणार? सरळ का इकडे? आता आपण बोटीत गाडी घालून गुहागरला जायचंय जयगड फोर्ट वरून. लाईन लागली अशी. ते बोट, त्या बोटला काय झालं? ती बोट घेऊन आले ते छोटी बोट. कशाला? आता आपली बोट येईल मोठी, मग आपण त्याच्यात गाड्या टाकायच्या सगळ्या आणि तिकडे गुहागर बीचला जायचं. ही अशी बोट आलेली आहे. मी तिकीट पण काढलंय. तिकीट विंडोजवळ जाऊन तिकीट काढायचं असते
आपला गाडी नंबर सांगायचा असतो, कोणती गाडी आहे ती सांगायची असते आणि किती पॅसेंजर आहेत आपल्या गाडीमध्ये ते सगळं सांगावं लागते. त्यानंतर हे तिकीट मिळते. 270 रुपयाचं तिकीट आहे. तर या फेरीमध्ये जायचं आपल्याला. सगळं गाड्या आहेत थांबलेल्या. अशा गाड्या उतरतात ना. आपण पण बसायचं गाडीत, तर त्या गाडीमध्ये आणि मग त्या फेरीमध्ये जायचं. शी गाडी चाललेल्या आहेत बघ सगळ्या. आपण पण जायचं. आपली गाडी चालली आता. रिवर्स घेऊन वळवायला सांगतोय. हाय. गुहागरच्या बीचवर आम्ही आले. हो, विदाऊट चप्पल येऊन फायदा नाही, कारण ह्याच्यावर हे बघ असं असते ना बाबू, ह्याने पाय कापतात अशी बोट, मग रक्त येते, मग लागते. आरवी हाय. कुठे आले आपण? आम्ही बीचवर आहे. हो, आम्ही बीचवर आहेत. हा, इथे छान अशी दगडं आहेत बघा. गुड मॉर्निंग. गुहागरच्या बीचवर आपण पोचलेले आहेत, म्हणजे कालच पोचले, पण मी रात्री काही दाखवलं नाही. आम्ही जिकडे स्टे केला आणि बीच सगळं थोडंसं दाखवते, कारण सकाळ आहे त्याच्यामुळे सकाळी इथे काही जास्त गर्दी नसते. पण आपल्याला पुढचं डेस्टिनेशन घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपण लवकर निघणार आहे. कारण जेवढी आपल्याला घेता येईल तेवढी आपण घेतलेली आहे. त्यातली सगळीच मी शूट केली नाही, जी महत्त्वाची आहेत ती सगळी सांगितल्यात, आणि जी नाही शूट केली त्याची मी थोडी माहिती देईल, ती बघा तुम्ही नक्की. आता मी तुम्हाला दाखवते. हा बीचचा एंट्रन्स आहे आणि इथे आम्ही स्टे केलेला होता. गाडी आपली पार्किंगमध्ये आहे. बीच दाखवते तुम्हाला मी. हा बीच आहे, गुहागरचा बीच आहे. आता थोडी रश कमी आहे, पण थोड्या वेळाने कदाचित होऊ शकते रश इकडे, कारण आम्ही काल आलेले तेव्हा खूपच रश होती, संध्याकाळ झालेली होती. आणि तिकडे वॉटर स्पोर्ट्स आहेत, आता हळूहळू तेही येत आहेत. इकडे वॉटर स्पोर्ट्स सुरू होतील. मस्त पोहण्याचा असं मस्त आनंद घेत आहेत सगळे पर्यटक. पुढचं डेस्टिनेशनला आपण निघालात ना, त्याकरता मी इथे जास्त वेळ नाही थांबू शकत. संदीप लोकांना सांगितलं का सोमवारची?
नारळाच्या वनातून, नारळाच्या बागेतून असा रस्ता. लकीली आम्हाला हे बीच जवळचं हॉटेल मिळालं, कारण इथे ना सगळं फुल होतं. सॅटर्डे संडे पण आहे त्याच्यामध्ये, तर फुल होतं सगळं. आणि गुहागरचा प्लॅन आमचा अचानक ठरला. तर आपण गुहागरचा बीच आता बघितलं आहे. आता नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊया आणि नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट डेस्टिनेशन. तर चलो बाय बाय, नंतर भेटूया परत.